मौजे चैनपूर येथील पांदन रस्ता दुरुस्तीसाठीचे ॲडव्होकेट NG सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दिले उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन। मौजे चैनपूर ते वन्नाळी हा पांदन रस्ता चैनपूर गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून केला होता दुरुस्त। मौजे चैनपूर ते वन्नाळी या गावाला जोडणारा हा रस्ता येथील गावकऱ्यांसाठी शेती आणि इतर दळणवळणाकरिता महत्त्वाचा असून मागील झालेल्या ढगफुटीमुळे चैनपूर गावकऱ्यांनी दुरुस्त केलेला कच्चा रस्ता पाण्याने खरडून गेल्याने या मार्गावर ये जा करणाऱ्या गावकरी शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। हा रस्ता तात्काळ दुरुस्त करून द्यावा या मागणीस्तव ॲडव्होकेट NG सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली गंगाराम रामण्णा हेंडे, संग्राम नागप्पा माळगे, प्रकाश गंगाराम पाटील, शिवराम नागप्पा मदने, माणिकराव रामराव पाटील, पुंडलिक देसाई, लक्ष्मण गंगाराम पाटील या व इतर गावकऱ्यांच्या स्वाक्षरीसह निवेदन देण्यात आले। ज्या चैनपूर आणि वन्नाळी याला जोडणारा जो शेतकऱ्यांच्या शेतापदर जाणारा जो पानंद रस्ता आहे अनेक वर्षापासून, तो रस्ता शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चातून आणि ग्रामपंचायतच्या माजी सरपंच यांच्या सहकार्यातून तो रस्ता केला गेला होता। परंतु दुर्दैवानं आज महाराष्ट्रात होणाऱ्या ढगफुटीमुळे आणि देगलूर तालुक्यावर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये होणाऱ्या ढगफुटीमुळे आज तो रस्ता संपूर्णतः नष्ट झालेला आहे आणि शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी फार मोठा प्रचंड त्यांना त्रास सोसावा लागत आहे आणि त्यांचे जनावरं जे गाई, म्हशी, शेळी हे जे काय आहे त्यांचे आणि वाहन हे सुद्धा नेण्यासाठी त्यांना रस्ता नाहीसा झालेला आहे। आणि काल एका शेतकऱ्याने त्या रस्त्यातून जात असता वेळेस ढगफुटीच्या पाण्यामुळे तो पडून त्याला जबर मारसुद्धा लागलेली घटना काल झालेली आहे। अशा पद्धतीनं जर ह्या रस्त्याकडे शासनानं दुर्लक्ष नाही केलं तर आता एक वेळेस ह्या शेतकऱ्यांना दिलेलं आहे, पहिले निसर्गानं परत यांच्या शेतावर ढगफुटीमुळे आज संकटात सापडलेला शेतकरी आहे, परत त्यांच्याच वर्गणीतून परत हा रस्ता करावा आज शेतकऱ्याला ना परवडणारा भाग आहे। म्हणून आम्ही शासनाला आज माननीय उपजिल्हाधिकारी साहेब यांना भेटून त्यांना निवेदन आणि विनंती करण्यासाठी इथं जमलोत की बाबा आमचा जो रस्ता आहे आम्हाला जाण्या येण्यासाठी हा तुम्ही तुमच्या सहाय्यानं आम्हाला ते जे काय मुरुम वगैरे टाकून आम्हाला दुरुस्त करून द्यावं, जेणेकरून आम्हाला आमच्या शेतापर्यंत जाता येईल। कारण आता आमच्या शेतात जाण्यासाठी आम्हाला रस्ताच नसेल तर आमच्या जे काय पीक आहे ते पीक काढणीसाठी सुद्धा आम्हाला फार मोठा त्रास सहन करावा लागणार आहे। आणि जर हे आम्हाला आताच आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली फोनवर, त्यांनी लगेच सांगितलं की मी तहसीलदार साहेबाशी बोलतो आणि बोलून तात्काळ इथं मुरुमाची व्यवस्था करून तुम्हाला व्यवस्थित जाण्या येण्यासाठी रस्त्याची व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तुमच्यासोबत आहेत असं म्हणून त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे। आणि जर आम्हाला हे रस्ता कोणी दिलं नाही आणि पुढे इथले आमदार साहेब, इथले खासदार साहेब जे 3 खासदार आहेत आणि इथं लाडके आमदार आहेत आणि सत्तेतले आमदार आहेत, त्यांनी जर आमच्याकडे यापुढे लक्ष देऊन आमच्या रस्त्यावर आमचे रस्ते पानंद रस्ते असतील, प्रत्येक गावातल्या तालुक्यातल्या प्रत्येक संपर्क तुटलेला आहे। प्रत्येक आज मी सांगतो की मी काल परवा माझ्या भागामध्ये म्हणजेच हानेगाव ते मानूर जात असतावेळी त्या रस्ते पाहिलं तर रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे, अशी कशी झोप येते या नेत्यांना की जिथं काय खड्डा पडलं तो मोठा रस्ता आहे तेलंगणा आणि महाराष्ट्राला जोडणारा, त्या रस्त्यालासुद्धा कोणी मुरुम टाकायला तयार नाही, त्या रस्त्याकडे बघायला तयार नाही। आज वाहनं विस्कळीत होत चाललेले आहेत, प्रवाशांचा बेहाल होत चाललेला आहे। एखाद्या पेशंटला दवाखान्याला तालुक्यावर यायचं म्हणलं अशा रस्त्यानं ते फार मोठा जीवघेणा प्रकार चालू आहे। तरी या तत्कालीन व्यवस्थेतले काही प्रशासकीय अधिकारी व माननीय आमदार साहेब, खासदार साहेब या सर्वांनी तात्काळ या रोडाची जे खड्डे भरणीचं काम तात्काळ करावं, नाही केल्यास आम्ही देगलूर तालुक्यातले जे शेतकरी बांधव आहेत, जे काही देगलूर तालुक्यातली जनता आहे, हे तुमच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करायला आता आम्ही सज्ज झालेलो आहोत। आणि आम्ही आंदोलन करायच्या पूर्वीच येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्हाला ह्या तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या रस्ते आणि पानंद रस्ते जे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या ज्या बी काही फुलं असतील, छोटे मोठे जे काही रस्ते असतील ते जर पूर्ण केले नाही तर आम्ही या शासनाच्या विरोधात आणि इथल्या ह्या राज्यकर्त्यांच्या विरोधात आम्ही खूप मोठं आंदोलन उभा करणार आहोत आणि ही इशारा आम्ही त्यांना देत आहोत। तर तात्काळ त्यांनी या संबंधित कार्यालयाला
त्यांनी संपर्क साधावा आमदार साहेबांनी आणि जिथं काही त्यांच्या ह्याच्यातून करता येतं ते करावं एवढी विनंती त्यांना या माध्यमातून माननीय चैनपूर या गावच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणि समस्त देगलूर तालुक्यातल्या सर्व आमच्या बांधवाच्या माध्यमातून आणि लखा येथील या ते सुद्धा इथं आलेले आहेत. त्यांच्या इथं सुद्धा गुत्तेदार यांनी आम्हाला आश्वासन दिले की तुमचं रोडचं काम चालू करतो म्हणून आमचे डोळे पुसायपुरतं त्यांनी आम्हाला खडी टाकली तिथं. परंतु काम ते खडी बी अशी रोडवर टाकली की ते आम्हाला चालता येणार नाही झालेलं आहे. तरी तात्काळ त्याही रस्त्याचं त्यांनी हे करावं आणि त्या गावाला रोड तर होणारच आहे, रोड तर हा झालेला आहे, परंतु त्या गावाला जाण्यासाठी येण्यासाठी पूल हा अत्यंत गरज आहे. पुलासाठी जी काही निधी त्यांनी माननीय खासदार साहेब यांनी देण्याचं जे कबूल दिलेलं आहे 3 कोटीचं ते लवकरात लवकर त्यांनी मंजुरीला पाठवावं आणि ती लवकरात लवकर ते पुलाची काम करून देण्यासाठी इथल्या राजकर्त्यांनी त्यांना पुढाकार घेऊन आणि ते करून द्यावं एवढी त्यांनासुद्धा आम्ही विनंती करतो. माझं नाव प्रकाश गंगाराम पाटील. आम्ही चैनपूरचे शेतकरी आहोत. आम्ही सर्वजण शेतकरी एक 10 वर्षाखाली मिळून गावकऱ्याच्या वतीने किंवा गावकऱ्याच्या पुढारीच्या वतीने एक कच्चा पांढरा रस्ता केलो. पण ते आज 10 वर्ष चाललं. मग शेतकऱ्याला वाहतूकसाठी काहीच नाही, आता पर्याय नाही. चिखलात गुडघ्यात का चिखलात जावं लागलं आज. मग शेतीचं माल कसं आणावं, उत्पन्न कसं काढावे, शेतकऱ्याला खूप त्रास चालला आहे. वन्हाळी ते चैनपूर ते वन्हाळी हा पांढरा रस्ता आहे. मग त्या पांढरा रस्त्याला शासनानं काहीतरी त्याला देऊन हातभार लावून त्याला दुरुस्ती करून द्यावे. आज आम्हाला शेतकऱ्याला काही झालं तर कोण आहे मायबाप. मग शेतकऱ्याला खूप त्रास होलेला आहे. आज शेतीतले माल आणणं, आपला नुसतं रोडवर चालणं होत नाही तर शेतीतून माल कसा आणावे शेतकरी, हे खूप कष्टाचं झालं आहे आता. मग ह्याच्यातून माल पिकविणे, निसर्गाचं असं संकट, मग रोड नका आम्हाला जाण्यासाठी खूप प्रत्येक शेतकऱ्याला असं झालं की शेतात त्या पांढऱ्या रस्त्यानं जाता येत नाही. आता एवढी दुरावस्था झाली. आम्ही स्वतःच्या ह्याच्यातून केलो पण गावकऱ्याच्या वतीने केलो, किती करणार. मग शासनाने त्याला दखल घेऊन आम्हाला पुढे त्या रस्त्याचं हे करून द्यावे, दुरुस्ती करून द्यावी. तसेच आमचे सूर्यवंशी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे पुढाकार घेऊन करत आहेत. आपल्या या चैनपूर आमचे गावकरी मंडळी सगळे इथं आलेले आहेत. तरी आमच्या सूर्यवंशी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शेताला जायला रस्ता नाही. पांधन रस्ता हे स्वतः करूनसुद्धा ते पांधन रस्ता राहिला नाही. यामुळे प्रशासनानं त्याच्यावर कुठली तरी दाद घेऊन त्याचा रस्ता पक्का करून द्यावं अशी माझी विनंती आहे. गंगाधर रामण्णा हेड्डे, राहणार चैनपूर, माजी सरपंच. मी आमच्या वर्गणीमधून आम्ही रोड केलेला आहे. तरी आत्ता एवढे जनावर आमचे सगळे घरी बसून आहे. जायला यायला एवढं त्रास होऊन चाललं. तरी आम्ही सूर्यवंशी साहेबच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत केलो. सूर्यसाहेबला असं म्हणलं की बाबा आमचा असाच आहे. मग त्यांनी येऊन स्वतः काल पाहणी केली. येऊन त्यांनी जाऊन हे केल्यानंतर सगळे आपण इथं कलेक्टर साहेब, डिप्टी कलेक्टर साहेब येऊन अर्ज दाखल केलो. अनेक रामराव पाटील, मी चैनपूरचा असून आमच्या गावामध्ये परवाच्या ढगफुटीमुळे अतिवृष्टी म्हणून म्हणा किंवा नुकसानीचा म्हणा, आम्ही गावाच्या श्रमदानातून रोड केलेला होता. त्या रोडावर आता बिलकुल आता जाण्यासारखा काही पर्यायच नाही. म्हणून आम्ही माननीय सूर्यवंशी साहेब यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही आज तर आमरण उपोषण करावं असं ठरूनच आल्या होत्या. पण सूर्यवंशी साहेबांनी म्हणले की बाबा निवेदन देऊन पाहू, काही जर कच्चं माती वगैरे काही टाकत असतील तर त्याला पर्याय करू असं म्हणल्यामुळं आम्ही सूर्यवंशी साहेबाच्या मार्गदर्शनाखाली थांबल्या. आणि याच्यापुढे जर 5-6 दिवसामध्ये जर टाकत नसतील तर आम्ही उपोषण करायला तयार आहे. आणि एवढी कलेक्टर साहेबांना विनंती.